अरे आवाज कुठे गेला पाहिजे आपला? तर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आवाज गेला पाहिजे का नाही? चला, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. 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 त्या राजधानीवरती, त्या राजधानीवरती, त्या राजधानीवरती, त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. 1 2 3 4 जोरदार टाळ्या वाजवायच्या. रायगड किल्ला महाराजाची शान आहे. 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 रायगड किल्ला महाराज. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. आणि त्याच रायगड किल्ल्यावरती 2016 पासून राज्याभिषेक सोहळ्याला पहिला कार्यक्रम करण्याचा मान अभिजित जाधव आणि अमू जाधव यांना आहे. एकदा हात वरती आणि जोरदार टाळी वाजले पाहिजे अभिजित जाधव आणि अमू जाधव यांच्यासाठी. या दोन भावंडांनी आपली कला जोपासली, वाढवली, टिकवली, फुलवली, प्रत्येकाच्या प्रेक्षकांपर्यंत आपला आवाज पोहोचवला. पण तो रायगड किल्ला आपल्या महाराष्ट्राची शान आहे. पण तो शान झाला कशामुळं? तर राजगडावरून छत्रपती शिवरायांनी त्या रायगडाकडे बघितलं, रायरी किल्ल्याकडे बघितलं आणि त्या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक सोहळा घेतला आणि रायगड किल्ल्याची शान वाढली. आता मेरे भारत का बच्चा बच्चा गाणं ऐकायचं होतं मुलीकर. मेरे भारत का बच्चा बच्चा क्या बोलेगा? जय श्रीराम. माझ्या भारतवासियांचा 500 वर्षाचा वनवास संपला. माझ्या भारतवासियांचा 500 वर्षाचा वनवास संपला. माझा राम अयोध्येमध्ये येऊन बसला. प्रत्येक लहान थोर गालात हसला. प्रत्येक लहान थोर गालात हसला, कारण त्याला त्या अयोध्येमध्ये भगवा फडकताना दिसला. आणि म्हणून येत आहेत पहिलं आणि हे आपल्या हिंदू धर्मासाठी गाजणार आणि वाजणार पहिलं गीत. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोले गा. बोलो जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. एक मिनिट. अरे मुंबईकरांचा आवाज एवढाच आहे का? 500 किलोमीटरहून आलो आम्ही इथे. एकदा जोरदार घोषणा द्या. बोलो जय श्रीराम, बोलो जय जय श्रीराम. क्या बात है, क्या बात है. सिंदूर सी ये मांग हमेशा सजी रहे. ऑपरेशन सिंदूर साठी काय म्हणते? सिंदूर सी ये मांग हमेशा सजी रहे. भारती की सरजमीं भी दुल्हन बनी रहे. अरे दबके किसी का खून यहाँ न जाए किसी की जान. ऐ माँ मेरी वतन तेरी गोदी भरी रहे.
म्हणून काय म्हणायचंय काय म्हणायचंय हरि घर में अब गई ना जय श्रीराम 1 2 3 4 मेरे भारत का बच्चा बच्चा हो मीटर मध्ये बसला नाही काय म्हणायचं पाठीमागे जय जय श्रीराम बोलेगा म्हणणार ना अरे आपला आवाज कुठे गेला पाहिजे त्या अयोध्येपर्यंत आवाज गेला पाहिजे आपलं 500 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालंय का नाही आता माझ्या पाठीमागे म्हणायचंय ठीक आहे हरि घर में अब कई नाम ये कई नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा क्या बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा जित पर आ जाएंगे कर देंगे हम सबको ढेर कर देंगे हम सबको ढेर कर देंगे हम सबको ढेर जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाया है मंदिर वही बनाया है मंदिर वही बनाया है राम नाम का भगवान सारे भारत में लहराएंगे भारत भारत में लहराएंगे राम नाम का पीके प्याला जय श्री राम राम नाम का पीके प्याला राम की धुन में डोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा शीश झुकाओ राम गुन गाओ शीश झुकाओ राम गुन गाओ आए हैं विष्णु के अवतारी राम जी की निकली सवारी राम जी की निकली सवारी नाही 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 असं नाही हो चालायचं चिटिंग करताय ते अभि आमू बरोबर आहे याच्या वेळेला तुम्ही सगळ्यांनी साथ दिली बरोबर अरे आम्ही सख्खे भाऊ आहोत दोघांना तेवढाच नाही डोंबिवलीकर देणार ना म्हणून शीश झुकाओ राम गुण गाओ आए हैं विष्णु के अवतारी
राम जी की निकली सवारी, राम जी की निकली सवारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी। एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहार। राम जी की निकली सवारी, राम जी की निकली सवारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। हर घर में अब हरि नाम, हर घर में अब हरि नाम, एक हरि नारा गूंजेगा। 1 2 3 4 जोरदार टाळ्या वाजवायच्या, एकदा जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही हात वर करून। मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा, जय जय श्री राम बोलेगा, जय जय श्री राम। मेरे भारत का बच्चा बच्चा, बोले जय श्री राम, जय श्री राम। सियावर प्रभु रामचंद्र की, राम भक्त पवन पुत्र हनुमान की। वाचतंय का डोंबिवलीकर, वाचतंय का? वाचतंय? अरे वाचतंय म्हणून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतंय। प्रत्येक महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात हा आवाज वाजला, आवाज घुमला। या शिवशंभो गर्जेचं मोठं भाग्य। उद्या 6 जून आहे, राज्याभिषेक सोहळा आहे आणि त्याच पूर्व संध्येला या डोंबिवलीमध्ये महाराजांचा सिंहासनावर अश्वारूढ असं स्मारक उभा राहून त्या ठिकाणी हा कार्यक्रम व्हावा। थोडी ढोल एवढं भाग्य। आपल्या मुंबईमध्ये एक महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं मोठं मंदिर आहे, माहित आहे का? भिवंडीमध्ये। आणि त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा होता। थोडी ढोलकी पाहिजे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकार्पण सोहळ्याला आले होते आणि त्या ठिकाणी हा शिवशंभो गर्जनेचा कार्यक्रम होता। कार्यक्रम असा वाजला, मुख्यमंत्री साहेब म्हटले, हे मंदिर तर आपला युग युग एक प्रेरणा देत राहणार आहे, पण हे तुम्ही जे काम हाती घेतलं, अभिजित जाधव आणि अमू जाधव यांनी जे काम हाती घेतलं, हे सुद्धा एक काम मोठं आहे। कारण शिवरायांचा इतिहास वाचला तर तो फक्त डोक्यात जात नाही, तो अशा प्रकारे पोचवावा लागतो। कशी ऊर्जा आहे, कशी ताकद आहे। गेली 3 महिने झालं की 2 भावंडांची जोडी घराबाहेर फिरते। मला यांच्यासाठी म्हणावं वाटतं, दादा घडवावं कसं आयुष्याला हे तुमच्याकडून शिकून घ्यावं, घडवावं कसं आयुष्याला हे तुमच्याकडून शिकून घ्यावं। कलेच्या जोरावरती आपल्या पाहिजे त्याला जिंकून घ्यावं। संपूर्ण महाराष्ट्र तुम्ही 2 भावंडांनी जिंकलाय, हे प्रेम आहे कलाकारांचं। आणि डोंबिवलीकर असे आहेत, ते कलाकारांना एवढे प्रेम देतात ना, एकदा हात वरती जोरदार टाळी वाजली पाहिजे। आता त्या शंकराचा डमरू ऐकायचं, डमरू ऐकायचं ना। आणि म्हणून या पुढचं गीत घेऊन येत आहेत, डम 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 डमरू वाला। चला ऐकायचं का गाणं? शंकर भक्त कोण आहे हात वरती करा। आता खास तुमच्यासाठी नमो पार्वती परे हरे हरे महादेव, बोले जय शंकर।
ये टम 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 टमारू वाला ये पार्वती पती कैलास वाला आणि मग काय म्हणायचंय ये शंकरा चरणे आलो तुला न दर्शन दे रे मला शंकरा चरणे आलो तुला न दर्शन दे रे मला शंकरा चरणे आलो तुला न दर्शन दे रे मला शंकरा चरणे आलो तुला न दर्शन दे रे मला ये टम 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 मारूवाला टम 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 मारूवाला ये टम 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 मारूवाला टम 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 मारूवाला पार्वती पती कैलास वाला पार्वती पती कैलास वाला शंकरा चरणे आलो तुला न दर्शन दे रे मला शंकरा चरणे आलो तुला न दर्शन दे रे मला शंकरा चरणे आलो तुला न दर्शन दे रे मला शंकरा चरणे आलो तुला न दर्शन दे रे तुझ्या कपाळाला बसवाचा टिळा तुझ्या कपाळाला बसवाचा टिळा तुझ्या कपाळाला बसवाचा टिळा शंकरा चरणे आलो तुला न दर्शन दे रे मला शंकरा चरणे आलो तुला न दर्शन दे रे मला शंकरा चरणे आलो तुला न दर्शन दे रे मला शंकरा चरणे आलो तुला न दर्शन दे रे मला जेजुरी नगरात या जेजुरी नगरात काय वाजत घाजत काय वाजत घाजत या जेजुरी नगरात काय वाजत घाजत सोन्याचं भाशिंगे लगीन देवाचं लागत सोन्याचं भाशिंगे लगीन देवाचं लागत हो सोन्याचं भाशिंगे लगीन देवाचं लागत सोन्याचं भाशिंगे लगीन देवाचं लागत सोन्याचं भाशिंगे लगीन देवाचं लागत मोराच्या मानचा रटवला मानाचा डौला मोराच्या मानचा रटवला मानाचा योग रामाच्या बाणाचा योग रामाच्या बाणाचा योग बाणाचा नावी जोडी नावी जोडी नावी जोडी म्हणून या शिवशंभू गर्जनेमध्ये काय म्हणायचंय आमच्या जोडीला आली या गोडी माझ्या राजा रे आमच्या जोडीला आली या गोडी माझ्या रामा रे आमच्या जोडीला आली या गोडी
इथे स्वामी समर्थांचे भक्त किती आहेत? हात वर करा. क्या बात आहे. तुम्ही व्हिडिओज पाहिले असतील, पण आज प्रत्यक्ष हा अनुभव आपण इथे घेणार आहोत. हा मंत्र माझ्यासोबत सगळ्यांनी म्हणायचं. म्हणणार ना? महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. 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 लागे नांत. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. त्याचा लागे नांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव. स्वप्नात आले माझ्या शंकर दिलदत्त. हो स्वप्नात आले माझ्या स्वामी समर्थ. स्वप्नात आले माझ्या शंकर दिलदत्त. स्वप्नात आले माझ्या स्वामी समर्थ. चला तर माझ्यासोबत शंकर भक्तांनी गायचंय. ये टमाटा मटा 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 मारूवाला. ये टमाटा मटा 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 मारूवाला. ये पार्वती पती र कैलासवाला. ये पार्वती पती र कैलासवाला. ये शंकरा शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला. बोल जय शंकर. जय शंकर, नमामि शंकर, शिव शंकर शंभो. डमरू वाजलं का? 2 स्टँड हवेत. डमरू वाजलं. मग आता काय वाजवायचं? संबळ दिमडी ऐकायचा. संबळ दिमडी. अरे असा संबळ आहे, अशी दिमडी आहे. या संबळ दिमडी सोलूने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गोंधळ घातलाय. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संबळ दिमडी वाजवणारे अनेक कलाकार असतील, अनेक कलाकार. पण अभिजित जाधव आणि अमू जाधव यांच्यासारखी संबळ आणि दिमडीची मजा कुठे नाही. अरे मंत्री नाचलेत, खासदार नाचलेत, आमदार या संबळ दिमडीवरती नाचलेत. पण आतापर्यंत तुम्ही जो आनंद घेता ह्या वादकांचा, वादक कसे वाटताय? वादक कसे वाटताय? जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे सर्व वादकांसाठी. एकदा या वादकांची तुम्हाला ओळख करून देतो. या ठिकाणी ऑक्टोपॅड वाजवतायत अमोलजी सहाने, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी
हा पंजाबी ढोल वाजवताय शुभम सहाने यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि ढोलकीचा काढतो घाम सुनील शिंदे शिव शंभो गर्जनेची छान हॅलो. असं यांच्यासाठी दादा, मोठे जोरदार स्टँड टाळ्या येतो. वाजली पाहिजे. मोठे स्टँड आणि पाहिजे आता होते. हा आवाज कुठला असेल काय वाटतंय? हा आवाज कुठला असेल? स्टँड द्या लवकर. कुठला आहे? अरे तुमच्या मुंबईचा आवाज आहे, लालबागचा आवाज आहे. हा आवडला का? अहो काठी सुद्धा हातात धरत नाही, ते हवेत असते. माणसं सुद्धा हवेत नसतात, एवढा रुबाब आहे या माणसाचा. लालबागचा एकदा राजा. दाखव, एकदा दाखव. एकदा दाखव काठी कशी आहे. हवेत कशी असते एकदा दाखव. इथं 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 दाखवायचं. याच्यावरती एकदा. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. साहिल मालिक एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि हे कुठले असतील बारके? तुम्हाला काय वाटते? बारके दिसत आहेत, कुठले असतील? कुठले असतील? मुंबईचीच आहेत, तुमच्या मुंबईचे आहेत. ही चॉकलेट बॉय शिव शंभो गर्जनेची. एक लक्षात ठेवा, एवढी बारकी दिसत आहेत ना, मोठे मोठे कार्यक्रम वाजवलेत, मोठे मोठे. आणि म्हणून आशिष चव्हाणसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. हे कसं वाजवतं माहित आहे का? दिसताना दिसणार बारका, पण वाजवायला लय मोहरका. बरोबर ना? आणि म्हणून भावेश खानविलकर जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. हा संबळ आहे ना, संबळ. या संबळाचा एक इतिहास आहे. ज्यावेळेस महिषासुराचा वध केला, देवी दुर्गेने महिषासुर मर्दिनीचं रूप घेतलं आणि त्यावेळेस महिषासुराचा वध केला. आणि त्या महिषासुराचे 2 शिष्य चंड आणि मुंड हे देवीला विनवणी करू वाटले, देवी आम्हाला मारण्याआधी आमचा देह तुझ्यासाठी वाजला पाहिजे, आमचा देह तुझ्या कामी आला पाहिजे. आणि म्हणून त्या चंड आणि मुंड यांचं शिर आणि कातड्यापासून हा संबळ बनवला गेला आणि देवीचा राग शांत केला. हा संबळ आहे. आणि याच पूर्वजांपासून आलेली कला, या अभिजित जाधव व अमू जाधव यांच्या पूर्वजांपासून आलेली ही कला संबळ दिगडी वाजण्याची त्यांनी आजपर्यंत जोपासली, टिकवली. आपल्याला आई वडिलांनी सकाळी एखादं काम सांगावं, आपल्या संध्याकाळपर्यंत लक्षात राहत नाही. पण ही जोडी अशी आहे कारण प्रामाणिकपणे कष्ट केले कलेवरती. आपल्या आई वडिलांची जी कला आहे, आपल्या आजोबा पंजोबांची जी कला आहे ती आजपर्यंत जोपासली. पण ऐकायचा संबळ, ऐकायचा निस्ता उभा राहून ऐकून चालणार नाही. सर्वांनी नाचायचं, डान्स केला पाहिजे. करणार ना डोंबिवलीकर? करणार ना? करणार ना? एकदम मोठ्याने म्हणा ना, करणार. अरे ह्या डोंबिवलीच्या याचा जो स्मारक आहे उभा राहिले ना ह्या ठिकाणी, आणि आजचा कार्यक्रम झालाय ना, उद्या अखंड महाराष्ट्रामध्ये गाजणार आहे. कारण अभिजित जाधव, अमू जाधव आणि हा शिव शंभोचा आशीर्वाद, आई जगदंबेचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीशी आहे, जिथे जाईल वाजवलंय का? वाजवलं का? वाजवलं का? सांगा. जिथं जातो तिथं वाजवतो आणि गाजवतो, असा हा कार्यक्रम आहे. मी प्रत्येक वेळी सांगत असतो, ज्यांच्या आवाजासाठी अख्खा महाराष्ट्र आहे वेडा, ज्यांच्या आवाजासाठी अख्खा महाराष्ट्र आहे वेडा. महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय अभिजित जाधव आणि अमू जाधव या 2 भावांचा जोडा. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत अभिजित जाधव आणि अमू जाधव यांच्यासाठी. आणि एक राहिलाय बरं का, एक व्यक्ती राहिलाय जो तुम्ही रोज इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बघता आमचे, अभिजित जाधव सरांचे, अमू जाधव सरांचे. जो कॅमेऱ्या मागचा कलाकार आहे ना, आमचा पडद्या मागचा कलाकार महेश भंडारे. महेश भैया बघा तिकडे आहेत, एकदा हात वरती करा, जोरदार टाळ्या वाजवा. एवढा व्हिडिओ काढतो, आम्हाला दिसत नाही पण आम्हाला व्हिडिओ मात्र नक्की दिसतात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी रोज सगळ्यांचं नाव घेतो पण माझं नाव राहतं, माझं पण नाव आहे तुषार मस्के. माझ्यासाठी जोरदार टाळ्या वाजवता का? एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुरुवात करतो संबळ दिमडी वाजणारा. हॅलो. संबळ आणि दिमडीचे इंस्टाग्रामवरचे आमचे व्हिडिओ किती लोकांनी पाहिले? हात वर करा. क्या बात आहे, आपली फॅमिली दिसते इकडे. इंस्टा फॅमिली आज फक्त ऐकायचं नाही तर डान्स पण करायचा. करणार ना? नक्की करणार, कारण हा सोहळा क्या बात आहे, वाजवणार आणि गाजवणार. चला आता गाजवूया.
जोरदार टाळी वाजली पाहिजे, जोरदार टाळी. वाजतंय आता, गरम व्हायला लागला संबळ. संबळ जसा घुमतो तसा आपण घुमलं पाहिजे, नाचलं पाहिजे, डान्स केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जोरदार टाळी वाजली पाहिजे, जोरदार टाळी. पाहिजे टाळी. अरे अबू जाधव वाजू पाहिजे जोरदार टाळी. आता वाजली पाहिजे एकदा, आता ऐकायचं ना.
बास काय वाजवायचं ना मग नाचलं पाहिजे नाचलं पाहिजे वाजलं का संबळ टाळी वाजली पाहिजे जोरात संबळासारखी टाळी वाजली पाहिजे जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय इथं फक्त गायली जाते थोरवी माझ्या राजाची आई जगदंबेचा गोंधळ आहे इथं फक्त गायली जाते थोरवी माझ्या राजाची आई जगदंबेचा गोंधळ आहे तोंडातून एक शब्दही न काढता होते करपल्लवी सादर आणि सोबतीला दिमडी आणि संबळ आहे आणि आज तो दिमडी आणि संबळ आणि म्हणून आता कोणतं गीत ऐकायचं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाला फाडलं होतं कोणाला फाडलं होतं अफजल खानाला तुमचा डोंबिवलीकरांचा आवाज ऐकून अफजल खानाची कबर सुद्धा थरथरली असेल म्हणले असेल काय आवाज आहे एकदा फाडलं कसं फाडलं होतं कसं फाडलं होतं ना म्हणून येतात घेऊन मराठ्यांचा नाद त्या मुघलांनी कधी सोडला होता मराठ्यांचा नाद त्या मुघलांनी कधी सोडला होता फक्त त्या अफजल खानाला थोडासा अहंकार वाढला होता म्हणून तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी काय केलं फाडला होता आणि म्हणून येतायत घेऊन घेते फाडला शिवबान अफजल खानाला हॅलो चला ऐकायचंय का गाणं आपल्या राजानं त्या अफजल खानाला कसा फाडला होता आवाज आवाज कसा अरे त्या अफजल खानाच्या कबरेला पण कळायला पाहिजे आपल्या राजानं कसं फाडलं होतं कसं ये बात है म्हणून मॉनिटर लावत दादा मॉनिटर दोन्हीचं मॉनिटर बरोबर दोन्हीचा फायनल होतो हॅलो 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 कुवाग्या नक्याच्या मारा करून कोतडा काढला आपल्या राजानं
वाग्याना त्याच मार करून कोंदळा काढला आणि बघा अरे पाडला शिवबाने अफजल खानाला पाडला शिवबाने अफजल खानाला पाडला शिवबाने अफजल खानाला पाडला शिवबाने अफजल खानाला पाडला जगदंबा 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 बघा काय म्हणतात कवी काय म्हणतात ये किती वाटत होती जाण्याला भयान रात्रीची ये चोगा समोर आली व्यक्ती रकेश जातीची त्याला ठाऊक नव्हती ताकद शिवाच्या साथीची माझ्या राजानं रचलेला आपल्या मातीची आपल्या मातीची ये नर्वच्या आपल्या राजाने एकदाच फाडला होता ते अफजलला आणि आमच्या कार्यक्रमातून आम्ही दरच फाडतो म्हणून ये पाडेला शिवबाने अफजल खानाला पाडला शिवबाने अफजल खानाला पाडला शिवबाने अफजल खानाला पाडला शिवबाने अफजल खानाला पाडला जगदंबा 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 बघा कवी सोनूसाठी काय म्हणतात ये हिंदवी स्वराज्य स्थापना करण्या पाऊल पुढत पडलं अरे कौलून उठलं सैनिक जाड बघायला बसलं युक्ती पुढे ही शक्ती हरली नवल सारत घडलं आनंद नवलीच्यानं भगवं हे पडलं ये मुघल साम्राज्याला त्यानं बदलदार पाडला चला आता माझ्यासोबत गायचंय अरे पाडला शिवबाने अफजल खानाला पाडला मजा येत नाही अफजलला फाडलं होतं 2च मिनिटात आपल्या राजाने ठोकला होता त्याला कसा अरे पाडला शिवबाने अफजल खानाला पाडला ये पाडला शिवबाने अफजल खानाला पाडला ये शिवबाने अफजल खानाला पाडला शिवबाने अफजल खानाला पाडला जगदंबा 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 ये पाडला 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 ये पाडला शिवबाने अफजल खानाला पाडला शिवबाने अफजल खानाला पाडला शिवबाने अफजल खानाला पाडला शिवबाने पाडला शिवबाने अफजल खानाला पाडला शिवबाने अफजल खानाला पाडला शिवबाने अफजल खानाला पाडला
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर जय श्री राम. छत्रपती शिवाजी महाराज भेले असं त्या अफजल खानाला वाटलं. छत्रपती शिवाजी महाराज भेले असं त्या अफजल खानाला वाटलं म्हणून त्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊल टाकलं. पण त्याला माहित नव्हतं केलेली युक्ती आई जगदंबेची भक्ती. पण त्याला माहित नव्हतं केलेली युक्ती आई जगदंबेची भक्ती. माझ्या राजानं भर दुपारी गडाच्या बाहेर पाऊल काढलं आणि त्या नक्षीदार शामियान्यामध्ये त्या अफजल खानाला फाडलं. तो इतिहास आहे माझ्या राजाचा. आता या ठिकाणी या शंभू गर्जनमध्ये शेवटची 2 गाणी सादर होणार आहेत. आणि एक लहान कलाकार अभिजित जाधव आणि आमू जाधव यांचा एवढाच अट्टहास आहे की प्रत्येक लहान कलाकार पर्यंत शिवविचार पोचला पाहिजे. आहे जगदंबेचा गोंधळ पोचला पाहिजे. ते तुम्ही काम करता, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करताय. आणि तेच काम अभिजित जाधव आणि आमू जाधव यांच्याकडे होते. काळूबाईचं गाणं ऐकायचं. काळूबाईचं कुणी ऐकलंय गाणं? ऐकलं? झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. आमू जाधव यांनी रायगडावरती ते गाणं गायलं. दादा या पुढं. अरे दादा, या हा. मुंबईकरांचा काहीच आवाज येत नाहीये मला. हा. एक गोष्ट सांगू का तुला? हा दादा. दिसायला फक्त 45 किलोचा आहे मी, पण आवाजात दम आहे का नाही माझ्या? दादा हा दम कशामुळे माहित आहे? कशामुळे? मी दोघांनी छत्रपती शिवरायांच्या पायावरती नतमस्तक झाला आणि तुम्ही ठरवलं की माझा राजा अरे लढाई करायचा कधी दमत नव्हता. मग त्याचा आम्ही इतिहास सांगण्यासाठी दमून चालेल कसं? तुम्ही दमला नाही. आणि वजनाचं बोलचाल सर कर्तृत्व मोठं असतं वय नाही हे तुमच्याकडे बघून कळतं. कर्तृत्व मोठं असतं वय नाही हे तुमच्याकडे बघून कळतं. जिंकता येतं सर्व काही पण कष्ट तिथं प्रामाणिक असतं. या 2 भावंडांनी आपल्या कलेवरती प्रामाणिक कष्ट केले म्हणून आज इथं पोहोचलेत. काळूबाईचं गाणं ऐकायचं ना सर्वांनी गाणं. डान्स केला पाहिजे. डान्स करणार ना डान्स सगळे? बघा शेवटची 2 गाणी राहिली. शेवटची 2 गाणी. चला. चला माझ्यासोबत एकदा जोरदार घोषणा द्या. वर्तमानाच्या कळवाईचे सांग भले. आणि मग बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. चला घोड्यानं कसा डान्स केला पाहिजे? कसा केला पाहिजे? जसा रिदम वाजत तसा. कसा? वा, वा, वा. 1 2 3 4. हे झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. बया झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. हळू 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 चलने काळूनी गोरी बनाते. हळू 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 चलने काळूनी गोरी बनाते. हळू 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 चलने काळूनी गोरी बनाते. कचवानी गोरी बनाते. सगळ्यांनी आता जोरदार घोषणा द्यायची. काळूबाईच्या नावाने. अरे ये बात आहे. काळूबाईच्या नावाने. जेवढ्या आहेत तेवढेच आपलेत म्हणून खास यांच्यासाठी काय म्हणायचंय? जसा रिदम वाजल तसं. कसं? बया झाली नजर काळूबाई घेवा पदर. झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. झाली नजर काळूबाई
माहितीये का नाही? याला म्हणतात गावरान तडका. कसं ये हळू 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 अरे आवाज आला पाहिजे. काळूबाईच्या नावाला साऊंड बोले, अरे काळूबाईच्या नावाला साऊंड बोले. मजा येत नाहीये. आवाज कुठे गेला पाहिजे? त्या काळूबाई पर्यंत आवाज गेला पाहिजे. गेला पाहिजे का नाही? चला आता माझ्या सोबत घोषणा द्या. बोलते मांडरच्या काळूबाईचे साऊंड बोले. मग कसं आमचा सुनील शिंदे म्हणताय तसं कसं कसं पया झाली नजर काळूबाई घेवा बजार. काळूबाई घेवा पदर, काळूबाई घेवा पदर, काळूबाई घ्यावा पदर, काळूबाई घ्यावा पदर, काळूबाई घेवा पदर, काळूबाई घ्यावा घ्यावा पदर. काळूबाईच्या नावानं झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. हे गाणं आमू जाधव यांनी बुलढाणा मतदारसंघामध्ये गायलं आणि बुलढाणा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर आमदार संजय भाऊ गायकवाड मंचावरती आल्याने ठेका धरला. तो एका रात्रीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला आणि तोच ठेका आज आपल्या बुलढाण्यामध्ये व्हायरल होतो.